हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज जे आहे आपण हर्बल शॅम्पूची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आजकाल जे पोल्युशन वाढतंय त्याच्यामुळे आपल्या केसांवर सुद्धा तेवढाच परिणाम होते. केस गळत आहेत, अकालीच आपले केस पांढरे पडतात, केसांमध्ये खाज सुटते, डॅन्ड्रफची समस्या तर मला वाटतं 99% महिलांनाही कॉमनच आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या शॅम्पूचा फेससुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि अगदी परफेक्ट असं शॅम्पू तयार झालेला आहे. घरामध्येच अगदी कमी किमतीमध्ये मी 4 लिटर शॅम्पू तयार केलेला आहे. त्यासाठी किती शॅम्पू बेस वापरायचा, किती इन्ग्रेडियंट वापरायचं याचा अगदी डिटेलमध्ये मी व्हिडिओ सांगितलेला आहे. त्यामुळे स्किप न करता एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी 100 ग्रॅम एवढं शिकाकाई घेतलेला आहे. जर तुम्हाला असं ग्रॅममध्ये वगैरे कळत नसेल तर आपली एखादी वाटी असेल तर तिचा वापर तुम्ही करायचा आहे. 1 वाटी या ठिकाणी मी शिकाकाईचा वापर करणार आहे. त्याचबरोबर 100 ग्रॅम या ठिकाणी रिठासुद्धा घ्यायचा आहे. रिठा जो आहे तो वजनाला हेवी असतो, त्यामुळे अर्धा वाटी या ठिकाणी रिठा घ्यायचा आहे. याला आधी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. शिकाकाई आणि रिठामध्ये जे आहे माती असते, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली याचा वापर केला तर ती माती ॲज इट इज आपल्या शॅम्पूमध्ये येईल. त्यामुळे आधी मी स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहे आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये इतर जिन्नस वापरणार आहोत. आता या ठिकाणी मी 100 ग्रॅमच सुक्का आवळा जो असतो तो घेतलेला आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला आयुर्वेदिक सामान आपण जिथून घेतो त्या ठिकाणी अगदी इझिली आणि अगदी कमी रेटमध्ये भेटून जातात. आवळ्यामध्ये जे आहे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे की आपल्या स्कॅल्पला आणि केसांना मजबूत ठेवायला मदत करतं. त्याचबरोबर या ठिकाणी मी 20 ग्रॅम एवढी रोजमेरी घेतलेली आहे. रोजमेरीचे औषधी गुणधर्म खूप जास्त आहेत, त्यामुळे खाण्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो, पण केसांना चमक येण्यासाठी सुद्धा हिचा वापर होतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 40 ग्राम मेथीदाणा सुद्धा घेतलेला आहे. मेथीदाणा जे आहे आपल्या केसांना अगदी स्मूथ करायला आणि चमक द्यायला मदत करेल. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ओव्हरनाईट आपण याला भिजत ठेवणार आहोत. तर संध्याकाळी मी हे सर्व जिन्नसमध्ये जवळपास 1 लिटर पाणी घातलेलं आहे. टोटल आपण पाण्याचा वापर जे आहे या ठिकाणी 2 लिटर ते 2.5 लिटर एवढंच पाण्याचा वापर करणार आहोत. जेवढं आपण पाणी घेतोय तेवढंच आपल्याला शॅम्पू बेससुद्धा घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे जिन्नस भिजत ठेवताय त्यावेळेस याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही. पाऊण लिटर ते 1 लिटर एवढंच पाणी पुरेसं होतं. आता सकाळी हे सर्व जिन्नस जे आहेत व्यवस्थित भिजून या ठिकाणी तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे जे रिठा आहेत एकदम मऊ झालेले आहेत. आता आपण टोटल जे आहे 2 लिटर पाणी मोजून बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यापैकी या ठिकाणी मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते आणि आता हे आपण सर्व जे जिन्नस आहेत ते शिजत ठेवायचे आहेत. आता चांगलं एक उकळी येईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये आता मी भृंगराज पावडर घेतलेली आहे. मला या ठिकाणी पावडरच भेटली होती, त्यामुळे 30 ग्रॅम मी भृंगराज पावडर घेतली आहे. जर तुम्हाला भृंगराजच्या काड्या भेटल्या असतील तर त्या संध्याकाळी तुम्ही भिजत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर याच ठिकाणी जास्वंद फुलाच्या पावडर घेतलेली आहे. जर जास्वंद फुलाची पावडर तुम्हाला इझिली अवेलेबल होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही फुलं वापरायची आहेत. पावडरपेक्षाही फुलाचा गुणधर्म चांगला असतो. आता याच्यानंतर आपण या दोन्ही पण पावडरी ज्या आहेत आपण जे पाणी शिजत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आधी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस जे आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि चांगलं 5 मिनिटापर्यंत हे सर्व पाणी जे आहे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे जे सर्व जिन्नस आहेत व्यवस्थित उकळले जातील आणि अगदी मऊ शिजतील अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस आपण चांगले व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत. साधारणपणे एक उकळी यायला याला 5 ते 7 मिनिट लागतात आणि नंतर सुद्धा 1-2 मिनिट आपण याला शिजू द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 5च मिनिटामध्ये याला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण याची पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. शिकाकाईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की आपल्या स्कॅल्पसाठी खूपच फायदेशीर ठरतात. डॅन्ड्रफची समस्या जी आहे ती दूर होते, केसांच्या मुळांना पोषण मिळते, त्याचबरोबर केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. केस आपले जर पांढरे होत असतील तर ते सुद्धा समस्या दूर करण्यासाठी शिकाकाईचा वापर केला जातो. त्याचबरोबर जेव्हा आपण रिठा घेतो त्यावेळेस रिठा जे आहे आपल्या केसांच्या मुळांना अगदी पोषण देते आणि त्याचबरोबर चांगल्या वाढीसाठी सुद्धा मदत करते. आता आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. या ठिकाणी मी एक सेटअप केला आहे. एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला 2 चाळण्या लावून घेतलेल्या आहेत. जेणेकरून याच्यामधून फक्त पाणी जे आहे खाली पातेल्यात जमा होईल आणि हे सर्व जिन्नस जे आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आधी गाळून घ्यायचं आहे आणि गाळून याच्यातलं पूर्ण पाणी ज्यावेळेस नितरलं जाईल त्यावेळेस मी एक कॉटनचा कपडा घेऊन याला व्यवस्थित पिळून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण 1 लिटर पाणी घेतलं होतं, पण त्याचं किती थोडंसं पाणी या ठिकाणी
बाजूला निघालेलं आहे. आता उरलेलं पाणीसुद्धा आपण 2 ते 3 स्टेपमध्ये याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲट अ टाईम बिलकुल ॲड करायचं नाही आहे आणि जेव्हा ॲड करताय त्यावेळेस अर्धा-अर्धा लिटर करून याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी अर्धा लिटर मी पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. करून याचे जे बेनिफिट्स आहेत ते सर्व पाण्यामध्ये नितरले जातील आणि याच्या चोथ्यामध्ये जास्त काही राहणार नाही. तर साधारणपणे 5 ते 10 मिनिट याला व्यवस्थित अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे आणि चुरून झाल्यानंतर आणखीन एकदा आपण याला शिजायला ठेवणार आहोत. सेम प्रोसेस आपण 2 ते 3 वेळा रिपीट करणार आहोत. जेणेकरून आपण जेवढे पण इन्ग्रीडियंट याच्यामध्ये घातलेले आहेत, ते सर्व इन्ग्रीडियंटची बेनिफिट्स जे आहेत आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये चोथाच राहील. आता पुन्हा प्रोसेस रिपीट करायची आहे आणि ही प्रोसेस आपण टोटल 3 वेळा रिपीट करणार आहोत. या ठिकाणी आता पुन्हा मी चाळून घेतीये. चमच्याने हलवून याच्यामधलं सर्व पाणी आपण निथरून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस पाणी निथरून होईल, त्यावेळेस आपण एखादं कॉटनचं स्कार्फ किंवा कॉटनचा कपडा जो आपल्याकडे गंजा वगैरे अवेलेबल असेल, त्याच्यामध्ये घालून हे सर्व जिन्नस जे आहे आपण चाळून घेणार आहोत. हे जिन्नस जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याच्यातलं पाणी निथरून घ्यायचं आहे. नाहीतर नंतर जे आहे ते आपल्याला निथरायला थोडीशी मेहनत करावी लागेल. तर आता यातलं पाणी पूर्ण निथरून झालेलं आहे आणि निथरून झाल्यानंतर मी या ठिकाणी कॉटनचा एक स्कार्फ होता तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हा जो चोथा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपण हाताने जेवढी शक्य आहे तेवढं याला पिळून घ्यायचं आहे. जेणेकरून याच्यामधले जे बेनिफिट्स आहेत ते सर्व याच्यामधून निघून जातील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास या चोथ्यामधून निम्म कंटेंट तरी आपण काढून घेतलेला आहे. आणखीन एकदा आपण ही प्रोसेस रिपीट केली तर उरलेला कंटेंटसुद्धा याच्यातून निघून जाईल. साधारणपणे 3 ते 4 वेळा ही प्रोसेस आपल्याला रिपीट करावी लागते. जेणेकरून याच्यामध्ये आपण जे पण साहित्य घातलंय त्याच्यामधून सर्व कंटेंट आपण काढून घेऊ. आता याला आपण शक्य तेवढ्या प्रेशरनी याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य अजून गरम असल्यामुळे तुमचे हात पण भाजायची शक्यता आहे. त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला आपण अशा पद्धतीने पिळून घेणार आहोत. तर याच्यातून सर्व पाणी जे आहे निघालेलं आहे. आता उरलेल्या चोथ्यामध्ये आपण पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास 1 लिटर पाणी आपण वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये उरलेलं पाणीसुद्धा 2 स्टेपमध्ये आणखीन ठेवायचं आहे. टोटल 4 स्टेपमध्ये मी पाणी वापरलेलं आहे. रात्री जरी मी भिजत घालायला 1 लिटर पाणी वापरलेलं असलं, तरीसुद्धा ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण त्याला उकळी आणली होती, त्यावेळेस त्याचं अर्धं लिटरच पाणी आपल्याला भेटलेलं होतं. त्यामुळे आणखीन अर्धा लिटर पाणी मी याच्यामध्ये वाढवलेलं आहे. तर टोटल जे आहे 2.5 लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि दरवेळेस ज्यावेळेस आपण हे धुवून घेतोय, त्यावेळेस एका वेळेस अर्धा लिटर पाणी एवढंच घेतलेलं आहे. जर तुम्हाला मेजरमेंट पाण्याचं कळत नसेल, तर इझिली आपल्याकडे तांबे अवेलेबल असतात. तर तांब्याने 1 तांब्या पाणी घेतलं तर जवळपास ते 1 लिटर पाणी होतं आणि जर तुम्ही या ठिकाणी ग्लासचा वापर केला तर 2 ग्लास पाणी म्हणजे जवळपास अर्धा लिटर म्हणजे 4 ग्लास पाणी तुम्ही एका वेळेला वापरू शकता. तर या ठिकाणी मी हे सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित चुरून घेतीये. तर तुम्ही पाहू शकता जेवढ्या वेळा आपण ही प्रोसेस रिपीट करतोय, तेवढ्या वेळेस हे जे पाणी आहे ते थोडंसं घट्ट यायला सुरुवात होते. तर अशाच पद्धतीने आपण याला व्यवस्थित उकळी पाडून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एकदम पातळ पाणी येत होतं, पण आता एकदमच घट्ट यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचे जवळपास सर्व कंटेंट संपत आलेले आहेत. आता हे तिसरी वेळ आहे ज्यावेळेस मी ही प्रोसेस रिपीट केलेली आहे. तर टोटल ग्लासाने जर तुम्ही मोजून घेत असाल तर 8 ग्लास पाणी तुम्ही वापरू शकता. 4 ग्लासचा 1 लिटर अशा पद्धतीने 8 ग्लास पाणी या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तांब्याने घेत असाल तर 2 तांबे पाणी या ठिकाणी पुरेसं होतं आणि जर तुमच्याकडे बाटल्या वगैरे असेल, बिसलेरी बाटल्या आपल्याकडे अगदी इझिली अवेलेबल असतात, तर त्या बाटल्याने 2 लिटर पाणी या ठिकाणी तुम्ही मोजून घेऊ शकता. आता हे सर्व पाणी जे आहे आपण याचं निथरून घेतलेलं आहे. आता फायनल प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही करताय, आता फायनली सर्व कंटेंट याच्यामधला निघून गेलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जवळपास 1.5 लिटरच्या आसपास पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे. हे जे पातेलं आहे ते 4 लिटरचं पातेलं मी या ठिकाणी वापरत आहे. जेणेकरून तुम्हाला इझिली समजावं की शॅम्पू ज्यावेळेस तयार होते, त्यावेळेस किती तयार होते आणि या ठिकाणी उरलेल्या चोथ्यामध्ये उरलेलं सर्व पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे. हे पाणी आता जवळपास अर्धा लिटर एवढंच पाणी असेल. कारण मी एका वेळेला अर्धा तांब्या अशा पद्धतीने पाणी वापरलेलं होतं. आता उरलेलं सर्व पाणी याच्यामध्ये घालतीये आणि आता याला डायरेक्टली शिजायला न ठेवता याच्यात जो चोथा आहे तो पूर्णपणे आपण पिळून घेणार आहोत. जेणेकरून याच्यामध्ये जो पण कंटेंट थोडाफार राहिला असेल, जे पण बेनिफिट्स थोडेफार राहिले असतील, ते सुद्धा आपण काढून घेऊ. आता हा सर्व चोथा काढून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये
फ्लेक्स सीड म्हणा किंवा जवस किंवा त्यालाच आपण अलसी असं सुद्धा म्हणतो, ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर साधारणपणे या ठिकाणी 100 ग्रॅम एवढं जवस आपण घेणार आहोत आणि जवसामुळे जे आहे आपल्या केसांना अधिक निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. त्याशिवाय केसांच्या मुळांना जे आहे पोषण भेटून केस सिल्की होण्यास सुद्धा मदत होते. तर या ठिकाणी आपण साधारणपणे जेवढा आपण स्टार्टिंगला आवळा, रिठा आणि त्याचबरोबर शिकेकाई घेतलं होतं, तेवढंच या ठिकाणी आपण जवससुद्धा घ्यायचं आहे. तर साधारणपणे 100 ग्रॅम एवढं जवस मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे सर्व जवस आपण याच्यामध्ये घालून टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून आता याला शिजत ठेवायचं आहे. आता फायनली ज्यावेळेस तुम्ही याला शिजत ठेवताय, त्यावेळेस व्यवस्थित साधारणपणे 7 ते 8 मिनिट याला शिजवायचं आहे. जोपर्यंत हे जे पाणी आहे, ते अगदी घट्ट होऊन याला जेली टाइप असं टेक्स्चर येत नाही. या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. याला ज्यावेळेस उकळी येऊन साधारणपणे 2 ते 3 मिनिट जास्त मी शिजत ठेवलेलं होतं आणि जर तुम्हाला असं पण समजत नसेल, तर तुम्ही डायरेक्टली याला हातावर घेऊन अशी तार बनत आहे का ते चेक करायचं आहे. जर अशी तार बनत असेल, तर लगेच तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा आहे. कारण याच्यानंतर हे जे पाणी आहे ते आणखीन घट्ट होईल आणि तुम्हाला हे चाळता येणार नाही आणि लगेचच पक्कडने पातेलं धरून गरम-गरमच हे जे पाणी आहे ते चाळून घ्यायचं आहे. कारण थंड झाल्यानंतर हे पाणी बिलकुलच चाळलं जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही चमचा हलवत-हलवत हे पूर्ण पाणी जे आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. जर हे पाणी थोडंसं जरी थंड झालं, तर नंतर हे चाळताच येणार नाही. कारण हे घट्ट होतं आणि नंतर चाळणीत जसं राहिलंय तसंच राहून जातं. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चमच्याच्या मदतीने जेवढं शक्य आहे तेवढं फास्ट हे पाणी चाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामुळे शॅम्पूला जे आहे थोडासा घट्टपणा यायला मदत होते आणि शिवाय ज्यावेळेस हा शॅम्पू तुम्ही वापरताय त्यावेळेस या जवसामुळे किंवा फ्लेक्स सीडमुळे केसांना चमक येते आणि शिवाय केस अगदी सिल्की होतात. तर या ठिकाणी पूर्ण जवस जो आहे तो मी चाळून घेतलेला आहे आणि वर फक्त चोथा राहिला आहे, जो की आता चाळलाच जाणार नाही आहे. आता याच्यानंतर याला व्यवस्थित या शॅम्पूला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कडुलिंब किंवा ॲलोवेरा वापरायचा असेल, तर ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही हा शॅम्पू शिजायला ठेवताय त्याच वेळेस ॲलोवेरा जेल आणि कडुलिंबाचा पेस्ट हे याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता याच्यानंतर आपण या ठिकाणी 100 मिली ग्लिसरीन वापरलेला आहे. 4 लिटरसाठी 100 ml ग्लिसरीन वापरतोय. 2 लिटर पाण्यासाठी 2 लिटर शॅम्पू बेस आणि 100 ml ग्लिसरीन घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस हे पाणी 70% थंड होईल, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बोट घातला तरी तुमचा बोट भाजला जाणार नाही, त्यावेळेस याच्यामध्ये हे ग्लिसरीन आपण थोडं-थोडंसं करत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ग्लिसरीनमुळे जे आहे आपल्या स्कॅल्पला क्लीन राहायला मदत होते. शिवाय जे आपले केस ड्राय होतात, तर ते ड्राय होत नाहीत. त्याला मॉइश्चर भेटतं. आता याच्यानंतर आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही पाणी घेताय तेवढाच या ठिकाणी शॅम्पू बेस घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 1-1 लिटरच्या 2 अशा पद्धतीच्या मी बॉटल्स मागवलेल्या होत्या. शॅम्पू बेस जर तुम्हाला दुकानात नाही भेटला, तर ऑनलाईन इझिली आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये हा शॅम्पू बेस तुम्हाला भेटून जाईल. शॅम्पू बेस नाही वापरला, तर हा शॅम्पू साधारणपणे 8 ते 15 दिवस टिकेल आणि फ्रिजमध्ये ठेवला तर 2 महिनेच टिकेल. पण शॅम्पू बेस वापरला तर शॅम्पू बेसची जेवढी शेल्फ लाईफ आहे तेवढा हा शॅम्पू तुमचा टिकेल. या शॅम्पू बेसची शेल्फ लाईफ 3 वर्ष आहे. तर हा शॅम्पू इझिली माझा 3 वर्षापर्यंत याला काहीही होणार नाही. आता ग्लिसरीन नंतर शॅम्पू बेस याच्यामध्ये ॲड करायचा आहे. पण शॅम्पू बेससुद्धा तुम्ही जेव्हा ॲड करताय थोडा-थोडा करून ॲड करायचा आहे. ॲट अ टाईम सगळा ओतायचा नाही आहे. तर 2 लिटर शॅम्पू बेस मी थोडा-थोडा करत याच्यामध्ये ॲड केलेला आहे. जेवढं तुम्ही पाणी वापरताय तेवढाच या ठिकाणी शॅम्पू बेससुद्धा वापरायचा आहे. तर या ठिकाणी शॅम्पू बेस जेव्हा पण तुम्ही खरेदी करताय, त्यावेळेस त्याची जी एक्सपायरी डेट आहे ती चेक करायला विसरू नका. कारण जर तुम्ही शॅम्पू बेसची एक्सपायरी डेट 6 महिने किंवा महिन्यावर असेल, तर तो शॅम्पू जो आहे टिकणारच नाही. जेवढी शॅम्पू बेसची शेल्फ लाईफ असेल, तेवढीच तुमच्या या शॅम्पूची शेल्फ लाईफ असेल. आता पूर्ण शॅम्पू बेस मिक्स करून झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे या ठिकाणी मी 2 चमचे मीठ वापरते मिठामुळे शॅम्पू थोडासा घट्ट होण्यास, शिवाय आपलं जे स्कॅल्प आहे ते हेल्दी राहण्यास मदत होते. कुठल्याही पद्धतीचं फंगल इन्फेक्शन होत नाही आणि त्याचबरोबर शॅम्पू टिकण्यास सुद्धा मदत होते. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आणि याच्यानंतर हा शॅम्पू जो आहे तुम्ही याला झाकून ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. आता या चोथ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे व्हिटॅमिन्स म्हणा किंवा कुठलेही फायदे राहिलेले नाही आहेत, तर हा चोथा आपण टाकून देऊ शकतो. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर हे पहा, शॅम्पूला एक पद्धतीची चमक आलेली आहे आणि परफेक्ट पद्धतीने आपला शॅम्पू जो आहे सेट झालेला आहे. जसा शॅम्पू आपण बाजारातून विकत्रीचा आणतो, तशाच पद्धतीचा शॅम्पू या ठिकाणी तयार झालेला आहे. याचा फेस देखील तसाच होतो. या ठिकाणी मी तुम्हाला हातावर थोडासा शॅम्पू रब करून दाखवते तर हे पहा किती परफेक्ट याचा फेस तयार होतो आणि शिवाय हा शॅम्पू तुम्ही
केसांना वापरला तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत, केस जास्त गळणार नाहीत. शिवाय डॅन्ड्रफ आणि स्कॅल्पचे ज्या पण समस्या असतील त्यासुद्धा दूर होतील. तर या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालून तुम्हाला शॅम्पूचा फेस दाखवते आहे. जसं आपलं बाजारातून विकत्रीचा शॅम्पू आणतो तशाच पद्धतीचा शॅम्पू या ठिकाणी तयार झालेला आहे. या शॅम्पूला तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या पण बॉटल्स अवेलेबल असतील त्यामध्ये इझिली स्टोअर करून ठेवू शकता. या ठिकाणी मी शॅम्पू बेसच्याच 2 बॉटल्स वापरलेल्या आहेत आणि उरलेला जो शॅम्पू आहे इतर बॉटल्समध्ये भरून ठेवलेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, लाईक आणि शेअर करा.